नमस्कार मंडळी, मी केतन किणी तोडजोड वेल्डिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या बाजूला या तुम्हाला ग्रिल दिसत आहेत, ग्रिल किंवा तुम्ही जाळी, लोखंडी जाळ्या पण सांगू शकता। या फिटिंगसाठी आपण आज साईटवर घेऊन जात आहोत, तर त्या कशा फिट करायच्या याचा तुम्हाला पूर्ण माहिती आज मी देणार आहे। ह्या बनवल्या कशा जातात ह्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येईन। तोपर्यंत भेटूया साईटवर। अशा प्रकारे आपण साईटवर पोहोचलो आहोत। इथे आपण ग्रिल तिथं पण उतरवून घेतलेले आहेत। तुमच्यासमोर ग्रिल आहे बघा। थोडा रस्ता लांब असल्यामुळे इथे गाडीमध्ये येत नाही, थोडी अडचण आहे तिथे, त्यामुळे आपल्याला ग्रिल लोड करून आणायला लागलेलं आहे आणि इथे आपण ठेवलेलं बघू शकता तुम्ही। तर
पहिला सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, प्रत्येक खिडकीनुसार एक एक ग्रिल आपण ठेवून देणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला आपण एक ट्रिक केलेली आहे, त्या प्रत्येक ग्रिलवर नंबर टाकलेला आहे, तुम्हाला नंबर सुद्धा दाखवते मी। आपण जे नंबर टाकले बघा दिसत असतील तुम्हाला, हा 5 नंबर आहे, ते दिसत असेल तो 8 नंबर आहे, 2 नंबर 7 नंबर, असं प्रत्येक 1 ते 7 पर्यंत 7 खिडक्या, तर आपण 7ही खिडक्यांवर नंबर टाकून ठेवलेले आहेत। तर पहिली खिडकी तुम्हाला दाखवणार, पण त्या पहिल्या खिडकीपासून आपण ठेवायला सुरुवात करतोय आणि ठेवल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो। आपण खिडक्या ठेवून घेतलेल्या आहेत, सर्व नंबर वाईज आपण ग्रिल लावून घेतलेल्या आहेत। तशाच सगळ्या 7ही 8ही खिडक्या आपण लावून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, आपण इथे एक हातोडी आणलेली आहे, एक आपलं एक स्पेशल हत्यार आणलेला आहे, याचा वापर तुम्हाला दाखवतो काय आहे ते। हा पाईप आणलेला आहे, हा पण कशासाठी आणलेला हे पण दाखवतो। खिडक्या फिटिंग करण्यासाठी आपण हे बघा हे खिळे आणलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता खिळे आणलेले आहेत, सिमेंट खिळा सांगतात त्याला। आणि ही आपली ड्रिल मशीन, याने आपण होल करणार आहोत। 5 mm पाना लावलेला आहे, खिडकीच्या पट्टीला आपण 5 mm होल करून घेतले आहेत। चला तर आपण बघू कशा पद्धतीने फिटिंग करतोय ते। सर्वप्रथम आपल्याला ही अशी खिडकी उचलून पकडायची आहे, तुम्ही बघू शकता। उचलून पकडल्यानंतर इथे सेंटरला ठेवतो खिडकीच्या तुम्ही बघू शकता, मी सेटिंग करून घेतलेली आहे खिडकीची, कशा प्रकारे सेटिंग केली। आता तुम्हाला दाखवतो, हा पाईप आपण तुम्हाला मगाशी दाखवला पाईप आहे, हा कशासाठी घेतलेला आहे, याने एक माणूस इझिली खिडकी व्यवस्थितपणे पकडून ठेवू शकतो। तुम्ही बघू शकता वरती सज्ज असल्यामुळे आपण पाईपच्या सहाय्याने खिडकी दाबून घेतलेली आहे। आता आपण ड्रिलच्या सहाय्याने होल करणार आहोत, बघू शकता तुम्ही। तुम्ही बघू शकता 2-3 खिळ्यांच्या सहाय्याने आपण खिडकी फिटिंग केलेली आहे। आता ही खिडकीला आपण तुम्ही बघू शकता, हा पाईप जेव्हा ठेवतो आपण, हा पाईप ठेवताना एक काळजी काय घ्यायची आहे की आपल्यामध्ये स्लायडिंगचा ट्रॅक असतो, आपला मार्बल असतो, तर तो खराब होऊ नये म्हणून त्याच्या खाली आपण एक कपडा टाकलेला आहे, ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायची आहे। चला तर आपण पूर्ण खिडकी फिटिंग करून घेऊया। बघू शकता तुम्ही, पाईप काढल्यानंतर ही खिडकी एकदम इझीपणे राहिलेली आहे। कमी माणसांच्या सहाय्याने आपण खिडकी लावू शकतो अशा पद्धतीने।
आता तुम्हाला मागे दाखवलं मी आपला स्पेशल हत्यार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. ह्याने काय होते बघा, आता आपल्याला इथे हा मध्ये रॉड आहे अडचणीत आलेला आहे बघा, तर त्याच्या खालचा खिळा आपल्याला कसा मारता येईल बघा. इथे मी खिळा ठेवलेला बघा, इथे ठेवून दाखवतो तुम्हाला दुसरा खिळा बघा. हा बघा, हा खिळा मारण्यासाठी आपल्याला सोपं जाते. इथे हातोडी मारण्यासाठी आपल्याला अडचण होते, त्यामुळे बघू शकता हा रॉड आपण ह्याच्यावर ठेवून इझी तो खिळा मारू शकतो. बघू शकता तुम्ही, खिळा एकदम इझी पद्धतीने आपण मारलेला आहे. असा या हत्याराचा वापर आहे, तुम्ही पण ठेवू शकता. बघू शकता अतिशय कमी माणसांच्या सहाय्याने आपण एवढी वजन खिडकी एकदम व्यवस्थितपणे लावलेली आहे. फक्त 2 माणसांच्या सहाय्याने आपण ही लावलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व खिडक्या लावून घेणार आहोत. तुम्ही बघा, पुढे पुढे आपण लावत जाणार आहोत सर्व खिडक्या. अशा प्रकारे सर्व ग्रिलची फिटिंग आपण करून घेतलेली आहे. कशा पद्धतीने आपण ग्रिल फिटिंग केली ते तुम्ही पाहिलंच. व्यवस्थित आणि एकदम सोप्या पद्धतीने अतिशय कमी मनुष्यबळाने आपण खिडकी ग्रिल फिटिंग करून तुम्हाला दाखवली. सर्व ग्रिल आपण फिटिंग करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला कोणाला अशा ग्रिल्स किंवा वेल्डिंगच्या संदर्भात काही बनवायचं झालं तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट दिलेला आहे, तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. बघा मित्रांनो, आपला हा छोटासा एक प्रयत्न होता. ह्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही त्या सांभाळून घ्या. जय महाराष्ट्र.